होय आंधळी होती होय मी चांगला पहिला फोटो बघ की. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि तुम्हाला मी पोळ्या झाल्यापर्यंतचा व्हिडिओ काल टाकलेला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये दुपारनंतर पोळ्या झाल्यानंतर हे राडा होता बघा. सगळी भांडी घासून घेतली. भांडी घासायला जवळजवळ मला तासभर गेलेला आहे. जवळजवळ 2 जाळ्या भांडी होती. असं पोळ्याचं वगैरे जेवण असले की भांडी इतकी पडतात की त्या भांड्यांमुळेच पोळ्या करायला म्हणजे नको वाटतं. एकतर पोळ्या करायला पण वेळ लागतो पोळ्याच्या स्वयंपाकला, आणि त्यात भांडे एक ढीगभर पडतात. बघू शकता तुम्ही, एवढी भांडे मी घासून ढीग लावलेला आहे. त्यातलं पाणी पूर्ण नितळलं की मग वरती मांडायचे. किचन ओटा वगैरे सगळा क्लीन केला. आणि हे टायमिंग होतं ते जवळजवळ 5:30 पावणे 6 वाजलेले होते. चहा ठेवलेला आहे मी. आता चहा घेणार आहे कारण हे दुकानात जाणार आहेत. इकडं श्री अभ्यासला बसलेला आहे. आणि त्यानंतर मला सत्यनारायण पूजेची सुद्धा तयारी करायची आहे. बघू शकता तुम्ही, पावणे 6 वाजलेले आहेत. हे ज्योतिबाला गेलेले, ज्योतिबासने येऊन झोपलेले आहेत. नाईट करून आलेले होते आणि मग परत ज्योतिबाला गेलेले. केला सगळा अंबाबाई पण अंबाबाईला गर्दी होती काय? मग दर्शन झालं? दर्शन बाहेरच की, बाहेर नव्हते, बाहेर मुखदर्शन. अंबाबाईला काय दर्शन, मुखदर्शन पण चांगलं होते. ज्योतिबाला काय तोंड दिसत नाही. तोंड दिसत काय लय गर्दी. नुसतं आवारात जाऊन आला सगळा. होय. काय आणलंय सा? लाडू. जरा गाळणं धराव. भरलं का बघा. भरलं. खाली पडेल बघा. पुढे जरा गाळणं जरा. तू तर पुढे ओके काय मला सांगायलाच जरा म्हणतो काय. गाळणं कसं होतं? हा, तुला दिसत होतं काय? होय दिसत होतं. तुमच्या संग लग्न केल्यावर आंधळ झालंय. दिसायचं पण. हा नाही, बाकीच्या आडवात माप डोळस आहेत. तुमच्या संग लग्न मी केल्यापासून सांगले मी आंधळी झाली. पहिल्यापासून आंधळी होतीस तेवढं माहिती आहे. होय आंधळी होती होय मी चांगला. पहिला फोटो बघ की. आंधळी नव्हतो, टर्की होतो मी. काय बी असं ना, काय बसणार तेच ते. आंधळी काय टर्की काय. इकडे की जरा पुढे ये. पण आत्ता सरळ बघतोय की मी. रांधळ म्हणत नाही, टर्क म्हणतात. मग का करून घेतला सर टर्की बायको? हा, मनाचा पर्याय नव्हता. का करून घेतला तर सांगा. हा, साखर संपली. घालाय नाही? होय घातलंय की. साखर संपली काय? का सपक झालाय? लाडू खाल्ल्यामुळे वाटलं म्हणून. लय सपक झालाय. साधारण पिऊन बघ की. घातलंय की साखर. थोडीशी चेष्टा मस्करी आमची अशी चालू असते. आणि ते गेले त्यानंतर मी आता सत्यनारायण पूजेची तयारी करत आहे. खाऊची पानं वगैरे यांना आणायला लावलेली मी. तर ते सगळे एकत्र घेतले बाहेर. आधी दिवे लावून घेते दारामध्ये, कारण आत्ता बरोबर 6-6:30 झालेले आहेत. तर दिवे वगैरे लावून घेते. मग नंतर आपण आतल्यात पूजा वगैरे करत बसलं तरी चालतं. आणि सत्यनारायण पूजेचा प्रसाद पण आपल्याला बनवायचा. अजून काय मी बनवलेलं नाही आहे. हे 5 असे दिवे तयार करून घेतलेले आहेत. आता हे बाहेर जाऊन लावून येते आणि त्यानंतर मग आतल्यात सगळं करायचं. सत्यनारायण पूजेला पण 1 तास ते 1.5 तास आपल्याला लागतो, कारण 5 अध्याय वाचायचे. आणि तोपर्यंत इकडे श्रीला मी समयेतने वाती वगैरे घालून घे म्हटलं. त्याला पण आज सुट्टी होती, आज रविवार होता. समया मी अशा घासून त्या डब्यामध्ये ठेवून देते. सत्यनारायण पूजेच्या प्रसादला खरं म्हणजे
तूप लागतं, पण माझ्याकडे काही तूप नव्हतं, त्यामुळं मी तेलातलाच बनवत असते शिरा. सगळ्यात आधी थोडासाच केला, कारण सकाळच्या पोळ्या पण होत्या, मग सगळं गोड गोड नको वाटतं म्हणून थोडासाच रवा मग मी भाजून घेतला आणि तेवढासाच निवदापुरताच प्रसाद करणार आहे. रवा व्यवस्थित भाजून घेतला, पूर्ण असा करपूस रवा भाजून घ्यायचा. जेवढा रवा चांगला भाजेल तेवढा आपला शिरा. आणि रवा भाजून काढून घेतला आणि परत त्याच कढईमध्ये पाणी ओतलं, थोडंसं मीठ घातलं, साखर घातली आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मग जो रवा आहे आपण भाजून घेतलेला तो त्यामध्ये ॲड केला. असा साधा सिंपलच शिरा मी बनवलेला आहे. याला काही जास्त वेळ लागत नाही. सत्यनारायण पूजेसाठी लागणारी तुळस वगैरे मी सकाळीच स्त्रीला आणायला लावलेली, तर त्याने आणलेली होती आणि बाहेर दिवे लावून आले मी आता. आणि बाकीचं सगळं साहित्य एकत्र करून घेऊन बसायचं, म्हणजे आपल्याला पूजेला मग सारखं बसवट करावं लागत नाही. जो प्रसाद बनवलेला आहे तो सुद्धा आपल्याला बाळकृष्णांना हा नैवेद्य दाखवायचा असतो, तर तो काढून घ्यायचा आणि नंतर आपण गणपती, कुलदेव आणि वरुणदेव यांच्यासाठी वेगळा प्रसाद घ्यायचा असतो, तर तो सुद्धा मग एकत्र सगळं घेऊन बसायचा. आणि इकडं मी रामरक्षा लावलेली आहे आणि बाहेर दारामध्ये दिवे लावल्यावर किती छान वाटतं. वाऱ्यामुळे दिवे राहतच नव्हते, मग थोड्याशा वाती मोठ्या केल्या, मग राहायला लागते. वाती एकदमच बारीक ठेवला तुम्ही तर लगेचच मग शांत होतं दिवे. सगळं साहित्य एकत्र करून घेतलं आणि त्यानंतर आता मी पूजेला सुरुवात केली. सगळ्यात आधी गायत्री पद्म रांगोळी काढून घेतली, त्याच्यावर पाट ठेवला आणि त्याच्यावर मी आता एक पिवळं वस्त्र अंथरून घेत आहे. पांढरात अंतरायचं असतं, पण माझ्याकडे आता पांढरं नव्हतं, त्यामुळे मी हे पिवळं वस्त्रच अंतरते. पिवळं वस्त्र अंतरलं तरी सुद्धा पूजा आपली खूप छान उठावदार त्यावर दिसते. आणि त्यानंतर सत्यनारायण पूजेचं मी जे फोटो असेल किंवा ते सुपाऱ्या वगैरे मी ड्रॉमध्ये ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या, फोटो वगैरे पुसून घेतलं. 2 फोटो मी पूजत असते, एक सत्यनारायण पूजेचा आणि एक भगवान विष्णू झोपलेले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहेत, तो एक फोटो आहे माझ्याकडे. तर त्या फोटोची सुद्धा मी दर पौर्णिमेला पूजा करत असते. सगळ्यात आधी सत्यनारायण देवांना अष्टगंध वगैरे लावला आणि हळदी कुंकू लावलं. दोन्ही फोटोंची पूजा व्यवस्थित करून घेतली आणि त्यानंतर मग पुढच्या पूजेची सुरुवात. या लहान फोटोमध्ये ब्रह्मदेव यांचीसुद्धा प्रतिमा आहे. विष्णूंच्या बेंबीतून जे कमळ आलेलं आहे त्यात ब्रह्मदेव आहेत असं त्या फोटोमध्ये आहे, तर तो फोटोसुद्धा मी पूजत असते. आणि लगेच मग सत्यनारायण पूजा झाली की मग मी एक वेगळी कॅरीबॅग त्याला केलेले आहे, त्यामध्ये ते ठेवत असते. आणि हे बादशाने मला स्टँड करून दिलेले आहेत, तर त्या स्टँडला मी आंब्याचे ढाळे असे बांधून घेते दर पौर्णिमेला. याला तुम्ही केळीचे खांबसुद्धा लावू शकता, पण आता आमच्या इथं आंब्याचे ढाळेच मुश्किलने मिळतात, तर केळीचे खांब कुठनं आणायचे. कसं असतं खेडेगावात वगैरे ते चालतं, पण मी काय केलं त्याला म्हणलं असं करून दे, म्हणजे मला चौरंग नसला पाट. इथं कसं आता चौरंग ठेवायला सुद्धा आमच्या इथं जास्त जागा नाही आहे, पाट ठेवला की पूजा व्यवस्थित बसते. म्हणून मग मी म्हटलं त्याला असे मला स्टँड बनवून दे, म्हणजे त्याला बांधता येतील मला, आणि ज्यावेळी मला केळीचे खांब मिळतील त्यावेळी केळीच्या खांबांसाठी सुद्धा ते स्टँड वापरता येतील. म्हणून मग त्याने मला ते बनवून दिलेले आहेत. तो फॅब्रिकेशनचं काम करतो, मग त्याने मला असे स्टँड बनवून दिलेले आहेत. मी त्याला असल्या स्टँडचे फोटो पाठवलेले होते, मला म्हटलं फोटो पाठव, मग मी तसे बनवून देतो. तर मी मिशोवर ॲमेझॉनवर असे स्टँड बघितलेले ऑनलाईन, मग त्याचे मी स्क्रीनशॉट मारून त्याला फोटो पाठवलेले होते आणि त्याच पद्धतीने त्याने मला करून दिलेलं आहे. आणि त्या फोटोंसमोर मी जे शिवलेलं कमळ होतं ते ठेवलं, तांदळाची रास घातली आणि तांब्यावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तांब्याच्या आत पैसा, सुपारी, अक्षता, हळदी कुंकू, दुर्वा असतील तर घाला, असं सगळं घालून ठेवायचं आहे. आणि तांब्यामध्ये आपल्याला आंब्याचा ढाळा किंवा खाऊची पानं घालायची आहेत. आता इथं गळ्यात मी गजरा घातलेला आहे तांब्याच्या, किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर वरती तांब्याचं जे ताम्हण होतं ते ठेवलं, त्यात थोडे तांदूळ घातले आणि बरोबर तांब्याच्या कलशाच्या समोर 2-2चे असे 3 विडे मांडले. तसेच पैसा सुपाऱ्यासाठी 1 विडा मांडला आणि समयींच्या आधी पूजा करून घेतली. समयींना हळदी कुंकू लावून फूल वगैरे घालून त्यांच्या आधी
म्हणजे स्थापना करून घेतली समईंची, कारण की कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. आणि एक दिवा मी तुपाचा इथं लावून घेतलेला आहे, गाईच्या तुपाचा. आणि यांनी स्त्रीने खूप छान अशी गुलाबाची फुलं आणलेली होती, तर समईंना सुद्धा मी ती फुलं घालून घेतली. परत फोटोला वगैरे पण सत्यनारायणच्या घालून घेतली. गजलक्ष्मींची वगैरे सगळी स्थापना मी इथं केलेले आहे. पूजा खूप छान पद्धतीने मांडता येते, पण जागे अभावी आपल्याला सगळं म्हणजे हे करावं लागतं. जागा प्रशस्त असली की आपण कशीही पूजा मांडू शकतो. रांगोळी मी काढलेली नाही, कारण की बसता उठता मग रांगोळी पुसली जाते. ओम भद्रं कर्णिभिः शून्यं देवाः भद्रं पश्चिमाशभिः जत्राः स्थिरः अंगिः पुष्पवासः कर्णिभिः वशीमदेव होते यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषः विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यः अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पति दधातु. ओम शांतिः शांतिः शांतिः. सगळ्यात आधी आपल्याला हा मंत्र म्हणून स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. आणि आपल्या आजूबाजूला कोणीही पूजेला बसले असतील तर त्यांना, पुरुष असतील तर त्यांना अष्टगंध वगैरे लावायचा किंवा कुंकुवाने नाम ओढून घ्यायचा. आणि स्त्रियाने हळदी कुंकू लावायचा आणि पूजेला आपल्या सुरुवात करायची आहे. सगळ्यात प्रथम आपण गणपती बाप्पांची जी सुपारी असते ती घ्यायची आहे. आणि त्या पुस्तकामध्ये सगळे मंत्र दिलेले आहेत. गणपतीच्या सुपारीला कसा अभिषेक घालायचा, तसेच कुलदेवीच्या सुपारीला कसा अभिषेक घालायचा आणि वरुणदेवांच्या सुपारीला सुद्धा कशा पद्धतीने अभिषेक घालायचा. आणि या तिन्ही सुपाऱ्या झाल्यानंतर मग बाळकृष्णांची जी मूर्ती असते त्यांनासुद्धा अभिषेक कसा घालायचा हे सगळं त्या पुस्तकामध्ये सविस्तर दिलेलं आहे. म्हणजे फूल घालताना काय म्हणायचं, धूप लावताना काय म्हणायचं, दीप ओवाळताना काय म्हणायचं, नैवेद्य दाखवताना काय म्हणायचं, परत अष्टगंध लावताना, हळदी कुंकू लावताना, अक्षदा घालताना काय काय म्हणायचं, ते सगळं त्या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. कसं करायचं, काय करायचं सगळं दिलेलं आहे. त्या पद्धतीने आपण चारी देवांची आपण स्थापना करायची आहे. ओम कुलदेवताभ्यो नमः. 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 विलेपनार्थ चंदनं समर्पयाभ्यो नमः. अलंकारार्थाक्षतं समर्पयामि. हरिद्रां कुंकुम सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि. ओम कुलदेवताभ्यो नमः. ऋतुकालोद्धव पुष्पं समर्पयामि. ओम कुलदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. सत्यत्वर्तन परिचयामि. ओम तस्यत्वर्णं भर्गदेवस्तीमय धियो प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम ब्रह्मण्यमृतत्वाय स्वाहा. सत्यत्वर्तन परिचयामि. ओम तस्यत्वर्णं भर्गदेवस्तीमय धियो प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम ब्रह्मण्यमृतत्वाय स्वाहा. आपण गणपती आणि
कुलदेव यांची स्थापना करून घेतलेली आहे. आपल्याला फक्त आता वरुण देवांची स्थापना आणि बाळकृष्णांची स्थापना करून घ्यायची आहे. ह्या अशा मी पिशव्या केलेल्या आहेत प्लॅस्टिकच्या आणि त्यामध्ये वेगवेगळ्या सुपाऱ्या नावं घालून ठेवत असते. नमः श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. विलेपनार्थ चंदनम समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. अलंकारार्थ अक्षतं समर्पयामि. हरिद्रां कुंकुम सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. ऋतुकालोद्धव पुष्पं समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नमः. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. शिरा केलाय खाजार तो श्री. सत्यत वर्तन परिचयामि. ओम तस्य वर्णं भर्गदेवस्य मे धियेन प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. सत्यत्वर्तन परिचयामि. ओम तस्य वर्णं भर्गदेवस्य मे धियेन प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. ऐसा प्रयत्न थोडक्यात सांगावा. कामना सदीचा प्रकाश भूलोकी हा इतिहास कधीच सोपा सर्वास ऐसा काही सांगावा. सुतवाच शोणकातून जो केला प्रश्न हाची नारद भगवंताला लागून पुस्तकाला कर जोडणं त्याचे अनुसंधान सांगतो. भगवान वाच कलित करी पापांचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश सर्व देवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो. प्रगट होऊन यतीद्वारा तोची प्रसंग सर्व बरा. श्रीहरी विप्रांचा संवाद सारा सांगतो तोजगारने. कलियुगी सत्यनारायणाचे पूजा मार्गी यतीद्वारा प्रगट केले. काशीपुरी विख्यात तेथे शतानंद नामे विप्रहात पुत्र कलत्र कुटुंब सहित. अशा पद्धतीने 5 अध्याय आहेत. त्या अध्यायांचं वाचन करायचं आणि त्यानंतर मग आपण गणपती बाप्पांची आणि देवीची परत श्री सत्यनारायण महाराजांची आरती त्या पोथीमध्ये दिलेली आहे ती करायची. आता गणपती वरुणदेव आणि कुलदेव यांना वेगळा प्रसाद ठेवावा लागतो. तर यांनी ज्योतिबावरनं चिरमुऱ्याचे जे लाडू आणलेले होते तर त्याचा प्रसाद मी ठेवलेला आहे. तुम्ही काहीही ठेवू शकता. खडीसाखर ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा फळं असतील केळ वगैरे सफरचंद वगैरे ते ठेवला तरीसुद्धा चालेल.
आणि यांनी तुळस खूप अशी आणलेली होती आणि खूप छान पण होती बघा तुळस. तर भरपूर अशी तुळस मी बाळकृष्णांना घातलेली आहे. त्यानंतर सगळी पूजा वगैरे झाल्यावर हे आलेले होते. मग आता हे पाया पडून प्रसाद घेत आहेत, कारण सत्यनारायण पूजेचं मेन वैशिष्ट्य असतं ते म्हणजे प्रसाद. प्रसाद हा सत्यनारायण पूजेचा कुणाच्याही नशिबात नसतो आणि तो कुठेही असून दे सत्यनारायण पूजा, पण घ्यावा प्रसाद. थोडेसे पूजेचे फोटोसुद्धा मी काढलेले आहेत, तुमच्यासोबत शेअर करते. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री